ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे आदेश दिलेत। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। सचिन गायकवाडला शस्त्र परवाना मिळवण्यासाठी आधी पोलीस आयुक्तांना अर्ज केला होता। जर यामध्ये योगेश कदमांची चूक असेल तर हा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा अशी विनंती आम्ही करणार असल्याचं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे। फळपीक विमा प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। सिंधुदुर्गात ढोल बजाव कृषी मंत्री भगाव असा नारा देत आंदोलन करण्यात आलं। माजी आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबईमधील वाशी विभागातील विविध नागरी समस्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मनसेनं वाशी विभाग कार्यालयावरती टाळ वाजव आंदोलन करत मोर्चा काढलाय आणि यावेळी प्रशासनाला सुद्धा जाब विचारला। राहुल गांधी यांच्याबाबतची नाशिक न्यायालयातील पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला होणार आहे। राहुल गांधींच्या सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधानाच्या याचिकेवरती ही सुनावणी झाली। यातच आता राहुल गांधी यांच्या भाषणाचे व्हिडिओ सुद्धा आज कोर्टासमोर सादर करण्यात आले। विधानसभा निवडणुकीमध्ये 11,000 मृत व्यक्तींच्या नावानं मतदार यादी झाल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गेल्या 23 वर्षांपासून बंद असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या अखेर पुनरुज्जीवनाला गती मिळणार आहे। या कारखान्याचे स्पायका ग्रीन ॲग्रो अँड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे औपचारिक हस्तांतरण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाही। शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत मंत्र्यांवरती आरोप लावणं चुकीचं आहे। गुलाबराव पाटलांकडून योगेश कदमांची पाठराखण करण्यात आली आहे। निलेश गायकवाडवर कारवाई झाली आहे। नेत्यांसोबत फोटो काढल्यानं आळ नेत्यांवर येतं। गृहमंत्र्यांनी याबाबत कडक निर्देश दिलेत असं सुद्धा वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। माणिकराव कोकाटे आणि आमदार रोहित पवार प्रकरणी आता रोहित पवार यांची पोलीस चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांचा जबाब हा नोंदवल्यानंतर आज कोर्टानं पोलीस चौकशीचा आदेश दिला। भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका होणार असल्याची माहिती आहे। 10 ऑक्टोबरला नाशिक आणि मराठवाडा विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार असून आता याचकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आहे। शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानं ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांच्या पोटात गोळा का आला असा प्रश्न भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे। राम कुलकर्णी यांनी खासदार संजय राऊतांवर सुद्धा टीका केली आहे। ठाकरे गटाचे सचिव आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री अनिल देसाई यांनी शिव स्टेशन जवळील रेल्वे पुलाच्या कामाची पाहणी केली। पुलाच्या कामानंतर जीटीबी नगर स्टेशन परिसराला सुद्धा त्यांनी भेट देऊन कामांची माहिती घेतली। सांगोल्यामध्ये शेकापला मोठा धक्का बसलाय। बाळासाहेब एरंडे भाजपामध्ये प्रवेश करणारे बाळासाहेब एरंडे शेकाप पक्षाचे सांगोल्यातील कट्टर समर्थक असून शेकडो कार्यकर्त्यांसह ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मध्य प्रदेशमधील कफ सिरपमुळे मुलाचा मृत्यू झाला। यातच आता तामिळनाडूमधील या औषध कंपनीला आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। तामिळनाडू सरकारनं जे सहकार्य केले पाहिजे ते सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला आहे। सचिन गायकवाड शस्त्र परवाना प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली। कुठल्या अधिकाऱ्याने शस्त्र परवान्यासाठी शिफारस केली असा अहवाल शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केला। योगेश कदम यांनी एका गुंडाला रिव्हॉल्वर दिली। गृहराज्यमंत्री अधिकारातून शस्त्र परवाना दिला असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय। भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवरती दगडफेक झाली। मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील दौऱ्यावरती असताना अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आली। संजय राऊतांच्या डोक्यावरती परिणाम झाला। एवढंच काय तर 32,000 कोटींचं पॅकेज सुद्धा सरकारने दिले। संजय राऊत रोज सकाळी टीका करत बसतात असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली।